तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत तारापोरवाला जे मसाले आहेत मरीन लाईन्सला, तर ते पाहायला। तर इकडे राईट साईडला तुम्हाला गिरगाव चौपाटीला जाता येतं आणि इकडून लेफ्ट साईडला मरीन लाईन्स आणि तारापोरवाला मसाला आहे। तर आपण लास्ट इयरसुद्धा व्हिडिओ शूट केला होता, ज्यामध्ये आपण आधी गिरगाव चौपाटी केलं होतं आणि त्याच्यानंतर आपण तारापोरवाला मसाल्याला गेलो होतो। तर बरेचशा जणांच्या कमेंट आल्या होत्या की तारापोरवाला मसाले चालू आहे का किंवा चालू कधी होणार आहे। तर म्हणून आज आपण पाहायला आलो आहोत की नक्की मसाले चालू झाला आहे का, आणि जर बंद असेल तर ते कधी चालू होणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर इकडून आपण चर्नी रोड स्टेशनवरून बाहेर एक्झिट मारलं आणि त्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला टुवर्ड्स मरीन लाईन्सला जायचं आहे। जर तुम्ही राईट साईडला जर गेलात तर तुम्हाला गिरगाव चौपाटी लागेल, आणि इकडेच लेफ्ट साईडला गेलात तर आधी तुम्हाला तारापोरवाला मसाला लागेल, आणि त्याच्यानंतर पुढे जी लेन आहे, जो बीच एरिया आहे तो आहे मरीन लाईन्स। तर इकडे सनसेटचा जर व्ह्यू पाहायचा असेल तर तुम्ही गिरगाव चौपाटी नक्कीच इव्हनिंग टाईमला भेट देऊ शकता, तुम्हाला सनसेट व्ह्यू तिथे पाहायला मिळेल। आणि इकडेच आता कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं आहे, गाड्यांसाठी कोस्टल रोड हा खुला आहे। तर हे जे समोर पाहतोय ते एंट्री आहे कोस्टल रोडची, आणि त्याच्याच पुढे थोड्या अंतरावरती कोस्टल रोडचं एक्झिट आहे। तर इथूनच पुढे बरोबर आलो की इथेच बाजूला बरोबर तारापोरवाला मसाले। तर पाहूया नक्की काय कंडिशन आहे तिथे। तर आपण लोकेशनवरती पोहोचलो, आणि जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शूट केलं होतं तसंच या वेळेला सुद्धा आपल्याला गेटवरती मसाला तात्पुरते बंद असं लिहिलेली पाटी आपल्याला पाहायला मिळाली। तर मसाले गेले 2-3 वर्ष म्हणजे जवळजवळ लॉकडाऊनपासून मसाले बंद होता। सुरुवातीला कोविडचा जो पॅन्डेमिक काळ होता तर त्यामुळे मसाले बंद ठेवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर हे जे समोरचे कोस्टल रोडचं जे काम चालू होतं ना, तर त्या कामामुळे हे या मसाल्यावरती त्याचा परिणाम होत होता, आणि त्याच्यामुळे मसाले बंद ठेवण्यात आलं होतं। तर इथे विचारल्यानंतर असं समजलं की मसाले जे आहे, जे जुना मसाले, तर त्याचं ऑडिट केलं, आणि त्या ऑडिट दरम्यान असं समजलं की त्याची जे कन्स्ट्रक्शन आहे ते जीर्ण होत चाललेलं आहे। म्हणजे जे समोर जे काम चालू होतं त्या कामामुळे याच्या मसाल्याच्या कन्स्ट्रक्शनवरती परिणाम झाला, आणि त्याच्यामुळे मसाले जे आहे ते त्याचे जे बांधकाम आहे ते थोडं कमकुवत झालं आहे। तर न्यूज तिथे विचारल्यानंतर समजले, आणि तुम्ही गुगल केला तर गुगलवरती सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल। तर माहिती अशी आहे की हे जे मसाले आहे ते पूर्ण डिमॉलिश करून इथे नवीन मसाले बांधण्यात येणार आहे। तर तुम्ही गूगल सर्च करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तुम्ही लिंक वाचू शकता। तर मसाले जे आहे ते आता जुना मसाले पूर्ण डिमॉलिश करून त्यांचं नवीन मसाले बांधण्याचं नियोजन आहे। तर तारापोरवाला मसाले जे आहे ते मुंबईमधले जे आकर्षण आहे प्रेक्षणीय स्थळ, तर त्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे तारापोरवाला मसाले, जे की 72 वर्ष जुनं हे ॲक्वेरियम आहे। तर 2022मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरचनात्मक तपासणीनंतर, म्हणजे जे ऑडिट झालं PWC डिपार्टमेंटचं, त्याच्यामध्ये याचं जे बांधकाम आहे ते असुरक्षित घोषित करण्यात आलं, आणि समुद्राजवळील जागा आणि कोस्टल रोडच्या कामामुळे निर्माण झालेल्या कंपन या इमारतीच्या संरचनेवर परिणाम करत होते। म्हणजे जसं की म्हटलं होतं की समोर जे कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडच्या बांधकामामुळे इथे जे काय व्हायब्रेशन व्हायचं तर त्याच्यामुळे बिल्डिंगला धोका निर्माण झाला। तर त्याच्यानंतर काय केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी
याचा पुनर्विकासासाठी 296 कोटींचा प्रकल्प जो आहे त्याला मंजुरी दिली आहे. आणि आता याच्यानंतर जेव्हा हे रिडेव्हलप होईल तेव्हा जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून याचं हे नावलौकिकात येईल. तर त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल, पण सध्या तरी हे मसाला आहे ते बंदच राहणार आहे. तर आपण मसाल्याच्या इथून पुढे आपण मरीन लाईन्सला पोहोचलो. मरीन लाईन्सला तुम्ही विकेंडला जर आलात इव्हिनिंगला तर तुम्हाला पूर्ण क्राऊडेड असा प्लेस पाहायला मिळेल. हा जो आहे ना मरीन लाईन्स आणि पुढे जो गिरगाव चौपाटी हा जर तुम्ही नाईट व्ह्यू बघितलात ना तर आपण नाईट व्ह्यूसुद्धा व्हिडिओच्या एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा जो आहे ना एक क्वीन नेकलेस टाईपमध्ये हा पूर्ण हाफ सर्कल दिसतो. म्हणजे एक टोक जे आहे ते पुढे नरिमन पॉईंट्स आणि तिकडून मरीन लाईन्स आणि मरीन लाईन्सवरून पुढे तुमचं गिरगाव चौपाटी. तर हा पूर्ण जो हाफ सर्कलचा जो एरिया आहे ना तो तुम्ही नाईट व्ह्यूला जर लाईट वगैरे असतात ना त्या लाईटमुळे पूर्ण हा जो एरिया आहे तो क्वीन नेकलेसप्रमाणे पूर्ण भासतो. तर इथेच ही जी लाईट बघते ना तर हा आहे इकडे वानखेडे स्टेडियम. आणि आपण जेव्हा आलो होतो तेव्हा इव्हिनिंगला आपण जेव्हा पोचलो होतो तर तेव्हा इथे IPLच्या मॅच चालू होत्या. तर इथेच खाली वानखेडे स्टेडियमचं गेट नंबर 3 आहे. आणि त्या इकडूनच जर तुम्ही जात असाल मरीन ड्राईव्हला तर तुम्हाला हा 3 नंबर गेट दिसेल. आणि सध्या IPL चालू असल्यामुळे बरोबर 3 नंबर गेटच्या समोरच पाण्यामध्ये ना मुंबई इंडियन्सचा लोगोसुद्धा लाईट लावून ठेवण्यात आला आहे. तर तो इव्हिनिंगला भारी एकदम बघायला वाटतं आहे. तर जर येणार असेल ना मरीन लाईव्हला तर आला तर अर्ली मॉर्निंग किंवा नाहीतर मग इव्हिनिंगला 4 नंतर. नाही तर मधल्या पिरियडला जर तुम्ही आलात ना तर इथे उन्हाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे इकडे अर्ली मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला किंवा रेनी सीझनमध्ये तुम्ही कधी येऊ शकता. तर हा जो पाहताय तो आहे मुंबई इंडियन्सचा जो लोगो आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि इकडेच वानखेडेवरती IPLच्या मॅचसुद्धा चालू होत्या. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण आलो होतो तारापूरवाला मसाल्याचं जे अपडेट आहे ते अपडेट घेण्यासाठी आपण आलो होतो. तर अशी सुद्धा माहिती समजली की ती जी तारापूरवाला मसाला जे आहे ना ती जी बिल्डिंग पूर्ण डिमॉलिश करून तिथे प्रशासकीय व निवासी जागा उभारल्या जाणार आहेत. म्हणजे जे आता मत्स्य विभाग जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ते 2023मध्ये नरिमन पॉईंटला हलवलं होतं. तर ते सुद्धा इथे या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करू शकतात अशी शक्यता आहे. आणि हे फक्त आधी जे पर्यटन स्थळ म्हणून जे लोकेशन होतं तारापूरवाला मसाले तर ते पर्यटन स्थळ न राहता याच्या जे भविष्यात येणारी जी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगमध्ये एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरसुद्धा बनवले जाऊ शकतं अशी शक्यता आहे. तर हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करण्यात आलेली आहे. तर भविष्यामध्ये तारापूरवाला मसाला एक ॲडव्हान्स आणि आधुनिक दर्जाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावारूपात येऊ शकतं. तर आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की तारापूरवाला मसाला बंद आहे मग आतले मासे कुठे गेले. तर हे 2023मध्ये हे पूर्णपणे बंद करण्यात आलं. तर त्यावेळेला या ठिकाणचे जे पण मासे आहेत तर त्या माशांना पुणे, चंद्रपूर आणि अहमदाबादमधील जे ॲक्वारियम आहेत तर तिथे यांना सुरक्षित हलवण्यात आलं होतं. आणि आता जो येणार नवीन प्रकल्प आहे तो नुसता मसाले न राहता शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन या तिघांचा संगम साधणारा एक मोठा प्रोजेक्ट नावारूपात भविष्यात येणार आहे.
तर मरीन ड्राईव्ह फिरता फिरता पूर्ण इव्हिनिंग झाली होती आणि पूर्ण जे लाईट्स जे आहेत त्या रोड्सला लाईट्स लागल्या होत्या. जसं की इव्हिनिंगला म्हटलं होतं की हा जो पूर्ण नरिमन पॉईंट आहे, गिरगाव चौपाटीचा जो एरिया आहे तो एक क्वीन नेकलेस टाईप. तर ह्या ज्या बेला ना क्वीन नेकलेस का म्हणतात, तर ते इव्हिनिंगला इथे जर आला तर समजू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.